हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू फूडीग्राम। तर आज मी केली होती क्रिस्पी चपाती। अगदी झटपट अशी होणारी आहे आणि खायला तर कमाल लागते। चला पटकन याची रेसिपी बघूया। आता इथे माझ्याकडे जेवणानंतर 2 चपात्या उरल्या होत्या। त्या 2 चपात्या मी घेतल्या आहेत आणि त्याचे उभे असे काप करून घेतले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्वेअरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता। दुसरीकडे एका कढाईमध्ये आपल्याला तेल घ्यायचे आहे आणि तेल छान तापू द्यायचे आहे। तेल छान तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चपातीचे काप सोडायचे आहेत आणि छान मंद गॅसवर क्रिस्पी ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। म्हणजे आपले चपातीचे काप जळत सुद्धा नाही आणि छान क्रिस्पी ब्राउन देखील होतात। चपातीचे काप गोल्डन ब्राउन तळून घेतल्यानंतर आपली क्रिस्पी चपाती खाण्यासाठी तयार आहे। आता ही अशीच खायला सुद्धा छान लागते। पण मी काय करते, या कापामध्ये थोडेसं मीठ, थोडंसं मसाला टाकून ते छान मिक्स करून ती चहा बरोबर खायला अतिशय छान लागते। आणि हो, तुम्ही ही 3 ते 4 दिवस स्टोर करून सुद्धा ठेवू शकता आणि टी टाइम स्नॅक म्हणून सुद्धा खाऊ शकता। आपली होममेड क्रिस्पी चपाती खाण्यासाठी रेडी आहे। होती की नाही रेसिपी अगदी झटपट अशी? तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।